गणोरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील चिरंजीव प्रदीप वसंत आंबरे यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल ओम साई प्रेम ग्रुप व सर्व मित्रमंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदीप आंबरे यांनी बोलताना सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यांवर कोणतेही दडपण न टाकता त्यांना त्यांच्या विचारांनुसार शिक्षण घेऊ द्या। एका रात्रीत कधीही यश मिळत नसते, त्यासाठी मोठा संघर्ष, कष्ट, त्याग करावा लागतो। कष्टाची तयारी ठेवली तर एक दिवस यश निश्चितच आहे, असे प्रदीप आंबरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले। माझ्याच गावातील माझ्याच मित्रांनी केलेला सत्कार हा मनाला आनंद देणारा आहे। सर्व मित्र परिवार ओम साई प्रेम ग्रुप या सर्व ग्रुपचे अनेक सामाजिक उपक्रम करत असतात। या सामाजिक उपक्रमांमध्ये मी देखील सहभागी राहील, असे सांगत सर्वांचे आभार मानले। यावेळी राम आहेर, लक्ष्मण आहेर, नारायण आहेर, चंदन रेवगडे, अक्षय गाडेकर, सुशांत आरोटे, रमेश आंबरे व ओम साई प्रेम ग्रुपच्या सर्व मंडळाच्या वतीने व परिसरातील अनेक महिला मुली यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आपले गणोरेकरता सुशांत आरोटे। साई प्रेमचे सर्व सदस्य असं त्यांचं मी पहिल्यांदा आभारी मानतो। या ठिकाणी माझं नाव आता माहिती झालेलं आहे, आंबरे प्रदीप वसंत, जे की मी प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच जिल्हा परिषदेमध्ये घेतलं। त्यानंतर माध्यमिक शिक्षण आपलं 10वी पर्यंत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे या ठिकाणी पार पडलं। त्यामध्ये मला शिक्षकांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभलेलं। त्यामध्ये जर प्राथमिक शिक्षण मध्ये बघितलं तर गोडे सर, जे की आम्हाला 4थी पर्यंत शिकवायला होते। अतिशय त्यांचं जे काही मुलांना जी शिकवण्याची पद्धत होती खूप छान पद्धत होती, आणि त्यामध्ये जो काही पाया होता म्हणजे गणिताचा पाया असेल किंवा मराठीचा काही विषयांचा पाया असेल तो माझा 4थी मध्ये भक्कम झाला होता। त्यानंतर 8वी मध्ये आपल्याला शाळेमध्ये दिगे सर आलेले होते। दिगे सरांनी आम्हाला म्हणजे सर्वप्रथम आपल्या गावामध्ये त्यांनी सेमी इंग्लिशची स्कूल सुरू केलं होतं, आणि त्याचे आम्ही 12 मुलं आणि 24 मुलं आम्ही पहिल्या बॅच मध्ये 24 मुली आणि 12 मुलं पहिल्या बॅच मध्ये होतो। त्यामध्ये सरांनी सायन्स हा विषय आम्हाला त्या ठिकाणी शिकवला, आणि त्यामध्ये सायन्स मध्ये त्यापासून आम्हाला गोडी निर्माण झाली, आणि सरांनी खूप मार्गदर्शन केलं आम्हाला शेवटपर्यंत। अक्षरशः म्हणजे दिगे सरांचं मार्गदर्शन आतापर्यंत होतं, म्हणजे शेवटच्या म्हणजे प्रिपरेशन मध्ये पण दिगे सर सोबत होते मदत करायला वगैरे। त्यानंतर जे काही 11वी 12वी शिक्षण झालं ते म्हणजे संगमेला श्रमिक ज्युनियर कॉलेजमध्ये झालं। त्यानंतर मला बीटेकचं शिक्षण घ्यायचं होतं, कारण माझ्या बहिणीने बीटेकची पदवी घेतली होती, ती राहुरी विद्यापीठातून घेतली होती। माझं म्हणजे त्यावेळेला 12वीला मला मार्क कमी पडले होते, कारण मी 12वीला म्हणावा असा अभ्यास केला नव्हता, कारण रूमवर राहत होतो, थोडं क्रिकेट वगैरे खेळणं मित्रांमध्ये जास्त माझा टाइमपास मी त्यावेळेला केला होता। 12वी मला कमी टक्के मिळाले, पण मला शिक्षण घ्यायचं होतं ते बीटेकच घ्यायचं होतं। त्यानंतर मग माझा नंबर लागला होता बीड कॉलेज लागला, आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बीड। पण त्यावेळेला असं ठरवलं होतं की आपण 12वी मध्ये खूप चुका केल्या, की 12वी मध्ये मार्क कमी पडले, त्यामध्ये मला गव्हर्नमेंटला नंबर नाही लागला। ह्या चुका आपल्याला ह्या 4 वर्षात करायच्या नाही। मग 4 वर्ष खूप मेहनतीने अभ्यास केला। असं म्हणजे जो काय असेल बाकीची मुलं जरी टाइमपास करत असेल किंवा काय करत असेल, पण मी त्यावेळेला टाइमपास नाही केला, कारण मला माहित होतं मी 12वी मध्ये खूप हवेत होतो, कारण मला 10वीला चांगले टक्के पडले होते। 11वी 12वी म्हणजे मी खूप हवेत होतो की आपल्याला नाही आता होते आपलं काही नाही, चांगले मार्क पडते। मला असं वाटायचं की मी 12वीला पण खूप चांगले मार्क मिळवेल किंवा काही करील, पण मला 12वीला ते खूप कमी मार्क मिळाले। त्यानंतर मग मी 4 वर्ष खूप मेहनतीने अभ्यास केला, आणि मला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल त्यावेळेला मिळालं होतं, जे की 4-5 कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यामधून मी प्रथम आलो होतो। त्यानंतर मग पुढे काय करायचं तर मग कृषी सेवेची परीक्षा म्हणजे ऍडव्हर्टाईज आली होती, तो की अभ्यास तोच होता। त्यानुसार मग मी प्रथम कृषी सेवेची प्रिलिम पास झालो त्या वर्षी 2018ला, ज्या वर्षी माझं बीटेक पास झालं त्यावेळेला। त्यानंतर मग पास आउट झाल्यानंतर मग मेन्सचा अभ्यास केला, मेन्स पण क्लिअर झालो। त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो, पण मेन्सला मार्क मला कमी होते, आणि इंटरव्ह्यूला पण मार्क मला त्यावेळेला कमी आला। त्यावेळेला मला 10 मार्कांनी कृषी अधिकारी हे पद 2018ला माझं हुकलं। जर त्यावेळेला झालं असतं तर मग मी आता त्यावेळेस अधिकारी झालो असतो, किंवा मी क्लासहून अधिकारी झालो नसतो, कारण मी अभ्यास त्यावेळेला स्टॉप केला असता। तो एक म्हणजे त्यावेळेला माझ्यासाठी वाईट क्षण होता, पण आता असं वाटतं की तो चांगला क्षण आता आहे। त्यानंतर मग एमटेकचं शिक्षण घेण्यासाठी मी राहुरी कृषी विद्यापीठात आलो।
लागलो, जे की माझं नशीब म्हणजे माझं एक ध्येय होतं की माझं जे काही शिक्षण झालं पाहिजे ते माझं राऊरी कृषी विद्यापीठातून झालं पाहिजे, आणि ते म्हणजे देव साक्षी म्हणा किंवा काय, पण थोड्या मोठ्या पुण्याने माझा राऊरीमध्ये नंबर लागला. 2 वर्ष एमटेकचं शिक्षण करत होतो, त्यामध्ये एक महिना बाहेर ट्रेनिंगची संधी पण मिळाली. AIT एशिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक येथे ड्रोन संबंधीचं मला ट्रेनिंग करण्याची संधी विद्यापीठातर्फे मिळाली. ते 1 महिन्याचं ट्रेनिंग मी तिथे केलं बाहेर थायलंडमध्ये. त्यानंतर पुढे काय करायचं, तर जो काही बहिणीने एक स्वप्न बघितलं होतं की तिला स्वतः क्लास 1 अधिकारी व्हायचं होतं, पण परिस्थिती नसल्यामुळे तिला बँकेमध्ये जावं लागलं. ती बँकेमध्ये असं सध्या बँक मॅनेजर तिथं चांगलं आहे, पण तिने जे स्वप्न बघितलं होतं तिने ती मला सांगितलं होतं की आपल्याला क्लास 1 अधिकारी व्हायचंय, पण तिचं स्वप्न डेप्युटी कलेक्टर होतं, ते मी काही पूर्ण करू शकलो नाही. पण मग त्यानंतर मग अभ्यास चालू केला, थोडं अपयश येत आलं, पुढे यश मिळत गेलं. त्यानंतर मग जो काही 10 फेब्रुवारीला 2024ला माझी मुख्य परीक्षा झाली, जी की फूड सेफ्टी या पदासाठी होती, फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. त्यानंतर मग जो काही रिझल्ट लागला, डिसेंबरमध्ये निकाल लागला होता, माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं. एक माहित होतं म्हणजे होणार आहे, पण राज्यात पहिला यांनी काही माहित नव्हतं. घरी मी कोणाला सांगितलं नव्हतं की इंटरव्ह्यूला झाले किंवा काय, कारण थोडीशी माग वाईट अनुभव आले होते. 2022ला वाटलं होतं इंटरव्ह्यूला सिलेक्शन होईल, त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं नाही. मी बऱ्यापैकी मित्रांना किंवा घरी सांगितलं होतं. त्यामुळे असं ठरवलं होतं की फक्त शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सांगायचं. आणि जो सोन्याचा दिवस होता तो 21 तारखेचा, तो उजाडला 6:30 जो निकाल लागला. ठरवलं होतं की चेक करताना थोडं खालून किंवा सेकंड पेजवरून चेक करावं, पण ज्यावेळेला पहिलं नाव बघितलं त्यावेळेला अक्षरशः म्हणजे कष्टाचं चीज झालं होतं. अक्षरशः खूप रडलो, एकटाच होतो त्यावेळेला. मग घरी फोन वगैरे केला, घरच्यांना पण सांगितलं, आणि त्यानंतर म्हणजे अक्षरशः दिवस बदलले असतील. म्हणजे विद्यार्थी वगैरे असेल किंवा पालक असेल तर म्हणजे असं मला पालकांना पण सांगायचं की आपल्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका, उलट त्यांना तुम्ही प्रेरणा द्या की असं करा किंवा तुम्ही थोडा वेळ द्या. कारण आता मी 2